वटपौर्णिमेच्या रात्री पत्नीने घेतला पतीचा जीव। सांगलीच्या कुपवाडमधील प्रकाशनगरमध्ये एकता कॉलनीत राहणाऱ्या अनिल तानाजी लोखंडे वय वर्ष 45 याचा बायकोने वटपौर्णिमेच्या रात्री 11:30 ते 12:30च्या दरम्यान दुसऱ्या बायकोने नवऱ्याचा जीव घेतला। डोक्यावर कोड्याने वार केला, त्यामुळे अनिल लोखंडे हा जागीच ठार झाला आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। मयत अनिल लोखंडे याची पहिली बायको कर्करोगी आजाराने मयत झाली आहे। मयत अनिल याला 2 मुलीची लग्न झाल्याने अनिल हा एकटाच घरी राहत होता, त्यामुळे पोटाचे हाल होत असल्याने अनिल याच्या नातेवाईकांनी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडी गावातील राधिका बाळकृष्ण इंगळे वय वर्ष 27 या तरुणीसोबत लग्न लावून दिले होते। लग्न 17 मे 2025 लग्न झाल्यानंतर अवघ्या 17 दिवसांनी वटपौर्णिमेच्या रात्री 11:30 ते 12:30च्या दरम्यान राधिका हिने अनिल याच्यावर कोड्याने डोक्यावर व हातावर वार केला। त्यात अनिल याचा जागीच मृत्यू झाला। कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी राधिका याला ताब्यात घेतले आहे, मात्र कोणाचे नेमके कारण समजले नाही।